बघितलं मी कोणाला ठेवलं सामानाची रखवालदारी करायला. बिशात कोण सामानाला हात लावले. मी तुला सांगितलेलं हे असलं काही शूट करू नकोस तरी तू केलं. मला माहिती आहे तू एडिट कर. कसा वाटतं डिजिटल फॅक्टरीला केलं का सबस्क्राईब? हां केलं का? हो म्हणते तुम्ही पण करा सबस्क्राईब. कुऱ्हाड बघितली ना. नमस्कार, मुंबई डिजिटल फॅक्टरीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपलं स्वागत करायला सज्ज आहे कराडमधलं श्री विठ्ठल कामत यांचं ब्रँड न्यू 4 स्टार हॉटेल विट्स सत्यजित. जेव्हा आपण मुंबईहून कोकणात, खास करून तळ कोकणात किंवा गोव्याला जायला निघतो तेव्हा एवढा मोठा सलग प्रवास करणे शक्य नसते, कारण आपल्यासोबत लहान मुलं असतात, वयस्कर मंडळी असतात. अशा वेळी जर्नी ब्रेक करत पुढे जाणंच योग्य असतं. पण जर्नी ब्रेक करायची तर थांबायचं किंवा राहायचं कुठे, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि ह्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, आणि ते म्हणजे विट्स सत्यजित. हे आहे कपाट स्टोरेजसाठी. आणि कपाटाच्या समोरच आपलं न्हाणीघर. इकडे आहे फ्रिज, शीत कपाट, फुल साइज मिरर. बस. ओके, इथे आहे छानसा एसी, वातानुकूलित यंत्र, आणि ते छान असा बेड आहे. व्यवस्थित 2 लोकांना पुरेल असा ऐस पैस मोठा बेड आहे. आणि एक छोटासा टीव्ही आहे, पण ठीक आहे या रूम साठी म्हणून ओके आहे. आणि गरम पाण्याची केटल आणि कॉफी आणि चहा. आणि इथे थोडासा एक छोटासा असा वर्क टेबल दिलेला आहे, वर्क स्पेस. इथे असं कोझी कम्फी अशी एक छानशी चेअर दिलेली आहे. आणि आता काही दिसणार नाही बाहेरचं, पण मगाशी दिसलेलं आहे जे आता तुम्हाला मी दाखवतो. रूमवर जरा स्थिर स्थवर झालो आणि बाहेर काय व्ह्यू आहे ते पाहायला पडदे बाजूला केले तर साक्षात आपले राष्ट्रीय पक्षी श्रीयुत मोरोबा मोरे छानपैकी फूड वॉक करताना दिसले. आजूबाजूला त्यांच्यासाठी ऑप्शन आणि व्हरायटी बरीच होती. विट्स सत्यजितला राहायचे हे असे स्पेशल बेनिफिट्स पण आहेत. रात्री आमच्या जेवणाचा असा काहीचा बेत होता. जेवण आम्ही रूमवरच मागवलेलं. रूम सर्व्हिस पण अत्यंत उत्तम आहे. चिकन सीझर सलाड, चिकन थाय करी, रोटी आणि जीरा राईस. जेवण अप्रतिम होते. हे जेवण आम्ही सरळ बेड गाठला आणि ताणून दिली. आपण आता थेट सकाळी भेटूया. चला नाश्ता करायला जाऊया. गुड मॉर्निंग. चला जाऊया. मेन वस्तू राहिली ट्रायपॉड. शूटिंग कसं करणार, माईक पण घ्यायचा आहे. तर नाश्त्यामध्ये इथे फ्रेश फ्रूट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे आय थिंक सॅलडसाठी म्हणून हेल्दी सॅलड असं लिहिलेलं आहे. आणि उकडलेली अंडी आहे आणि सँडविच आहे, पेरी सँडविच व्हेज असावं ते. आणि इथे गुलाबजाम आहे. नाश्त्याला गुलाबजाम, ग्रीन पीस, वाटाणा, वाटाण्याचा गुल्ला, फ्लेवर कर्ड, कॅन ज्यूस आहे, गोवा कॅन ज्यूस. आणि याच्यामध्ये आहे मजेशीर असे वडा, सांबार, इडली, मिसळ. चला ठीक. मिसळ, पाव, भाजी, पुरी आणि ब्रेड आणि चहा, बटर, टोस्ट, मुसलीचे चहा आणि चहा. ब्रेकफास्ट चांगला होता, पण आपण ह्याहून चांगलं बेटर खाल्लं असल्यामुळे हा ॲव्हरेज ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमान काय माहीत नाही, मे बी हा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे म्हणून असं आहे. डोंट नो. म्हणजे आम्ही ब्रेकफास्ट वालाच पॅकेज घेतलेलं. नमस्कार,
नमस्कार. तर आता आपण बीट्स सत्यजित येथे आहोत आणि आपण कोण आहोत हे माहिती आहे ना? हा. कोण बोलणार? मी सिद्धेश आणि ही मोसमी. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आपण कोण आहोत ते. तर मुंबई डिजिटल फॅक्टरीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही ऍक्च्युली इथे कालच आलेलो आहोत, चेकिंग कालच झालेलं आहे. आणि आधीचं सगळं सत्यजित आहे कराडमध्ये. तर आम्ही आमची जर्नी ब्रेक करत इथे आम्ही एक काल हॉल्ट घेतलेला आहे आणि कालचं सगळं फुटेज तुम्ही बघितलं असेलच आतापर्यंत. डेफिनेटली बघितलं. आणि कालचं जेवण खूपच छान होतं, मस्त अप्रतिम. आणि आम्हाला छान अशी झोप लागली, मस्त आम्ही 7-8 तास छान झोपलो. सुंदर झोप ही पूर्ण झालीच पाहिजे, त्याशिवाय चांगलं काम करता येत नाही. त्यामुळे आता काय, आता आम्ही तुम्हाला बाकीचं हॉटेल पण दाखवतो. येस. आणि तुम्हाला आम्ही आमचं बिल भरतो आणि मग आम्ही इथून प्रयाण करतो. तर पुढचं सगळं आता व्हिडिओ बघा तुम्ही आणि आमच्या सोबत राहा तोपर्यंत. मला असं वाटतं की इथे लग्न वगैरे जास्त शादी बिहा उगाच कशाला लोकांच्या प्रायव्हसीमध्ये आपण घुसायचं. या अशा प्रकारच्या लिफ्ट म्हणजे ऑर्किड ग्रुप किंवा विठ्ठल कामत यांची हा एक ट्रेडमार्क आहे यांचा. मुंबई ऑर्किड मध्ये पण असते. आणि आपण आता चाललेलो आहोत गोल्ड जिम आहे. मी आता मुद्दामून आज चाललेलो नाहीये कारण का लोक व्यायाम करतात आणि असं चांगलं नाही. कराडकरांसाठी ही जिम खूप चांगली आहे, जी मेंबरशिप पण आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी याची मेंबरशिप पण घेतलेली आहे. मुद्दा असा आहे की ही फक्त हॉटेल नाही, फक्त हॉटेलमधलेच नाही, कराडमधली माणसं पण इथे येतात. येस. आणि जिमचा वापर ही करतात. जिम ओपन फॉर ऑल आहे, Yes. फक्त हॉटेल गेस्टसाठी नाही. हे जेव्हा तुम्ही इथे याल हे लक्षात ठेवा, कारण इथे गर्दी असू शकते. हे जिमचं कार्डिओ सेक्शन आहे. वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ सेक्शन असे दोन वेगवेगळे सेक्शन दिलेले. आणि इकडे आहे हो. या सगळ्यासोबत बीट सत्यजितचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बंगलोर हायवेला लागूनच असल्यामुळे इथे पोहोचणं अगदी सोपं आहे. अजिबात डिटूर करायची गरज नाही. हा लॉन आहे, आउटडोर वेडिंग व्हेन्यू आहे हा. यांच्याकडे लग्न समारंभासाठी आतमधले बँक्वेट हॉल पण उपलब्ध आहेत, म्हणजे इंडोर. आणि असं हे मस्त छान आउटडोअरसाठी पण व्हेन्यू उपलब्ध आहे. की आम्ही जास्त पाणी पर्सन आहोत, आम्हाला पाणी आवडतं जास्त. म्हणजे ते म्हणतात ना काय ते माउंटेन्स और बीचेस, तर आम्ही बीच पर्सन आहोत बेसिकली. मोस्टली म्हणाल तसं वॉटर पर्सन, पाण्याच्या ठिकाण आम्हाला जास्त आवडतं. तर असा स्विमिंग पूल आहे. ह्याची सुद्धा मेंबरशिप ओपन टू ऑल आहे. त्यामुळे फक्त एक्सक्लुझिव्हली हे जे काही फॅसिलिटीज आहेत त्या हॉटेल गेस्टसाठी नाही आहे. आणि आम्हाला असं वाटतं की कराडकर तुम्ही खूप नशिबान आहात, कारण का तुम्हाला गोल्ड जिम सारखी चांगली जिम आणि ते पण इतक्या नॉमिनल रेट्समध्ये मिळते. आता आपण जातोय सलॉनमध्ये. इथे सलॉन पण आहे. कसं आहे ना, आपल्याकडे आहे ॲपलचा फोन, तसंच आम्ही सलॉनमध्ये पण जातो, जे असतं फक्त ॲपल. त्या बंद आहे. हो, सलॉन आणि स्पा दोन्ही आहे. तर एका अप्रतिम अशा लाईटमध्ये हॉटेल गेस्टसाठी सलॉनला 25% डिस्काउंट आहे. ओके. तर सलॉन झालं, जिम झालं, स्विमिंग पूल झालं आणि रूम तर बघितलेलीच आहे. चला आता पुढे काय काय बघायला मिळते ते आम्ही पण बघतो. आम्ही तुम्ही बघा. निघतोय आणि पुढच्या प्रवासाला लागतोय. येस. आणि आमचा पुढचा प्रवास कुठे असणार आहे त्याकरता पुढील व्हिडिओ बघत राहा. राम राम.